बाहेर येऊन त्या ताईला देखील मातृसुख मिळावं यासाठी सांबरे साहेबांनी मोफत आरोग्याच्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या। आज ज्या मुलांचं शिक्षण पैशाअभावी थांबले ना, तिथं सांबरे साहेबांनी त्याला मदत करताना हे विचारलं नाही तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या गावाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाला मतदान केलंय, तुझ्या मागे माणसं किती आहे, तुझा नेता कोण आहे, तू निलेश सांबरेला ओळखतो का, तू निलेश सांबरेला मतदान करशील का, तू जिजाऊच्या उमेदवाराला मतदान करशील का, असं विचारलं नाही। त्यांच्या दारात जर कोणी याचक गेला आणि तो अडचणीत सापडला तर कसलाही विचार न करता अवघ्या हजारापासून ते 17 20 लाखापर्यंतच्या मदती निलेश सांबरे साहेबांनी त्यांच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दिल्या। हे सगळं सांगण्याचं कारण आहे, इलेक्शन ज्या दिवशी संपलं, निवडणूक ज्या दिवशी संपली, मतदानाचा निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवशी निलेश सांबरे नावाच्या अक्षरानं करण्याची जवान ही आपल्या दरवाजे आणि दिवसांपासून पालघरच्या सरकारी रुग्णालयामध्ये झडकोच्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हरी झालेल्या सकाळचा डास मिळतोय की नाही, संध्याकाळी ऑपरेशन साठी आलेल्या माझ्या आजोबांची व्यवस्था असेल की नाही, हे सगळ्यात पहिला बघितलं। आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला हे सांगण्यासाठी आलं, जर तुमची ताकद असेल, तुमची इच्छा असेल आणि हे सगळं बदलवण्याची तुमची जर माहिती असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी कोण येईल माहित, तुमच्या मदतीसाठी तुमच्या जवळ येईल माहित नाही, पण जिजाऊचा निलेश सांबरे नावाचा माणूस हा तुमच्यासाठी उभा आहे। लागेल ती मदत द्यायला, तुम्हाला शिक्षण द्यायला, तुम्हाला आरोग्य द्यायला, महिलांना रोजगार द्यायला, त्यांना पायावर उभं करायला तयार। आणि म्हणून दरवर्षीचा हा उपक्रम आहे। आज दरवर्षी शाळेत राबवत असताना तो गावामध्ये घेण्याचं उद्दिष्ट हे होतं की गावापर्यंत पोहोचावं। सांबरे साहेब म्हणतात की माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, पण जे काही गैरसमज झालेत ना ते त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगावे लागतील। आणि म्हणून हे आज वही वाटपाचा जो आहे आम्ही गावातला आमच्या सगळ्या व्यक्तीला मान देऊन, निमंत्रणाला मान देऊन मी इथं आला। तुमचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो, काही सरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांचा टाइम म्हणजे ड्युटी टाइम संपल्यानंतर देखील सरांनी प्रतीक्षा करण्यासाठी थांबलात। अशोक दादांचे आभार व्यक्त की सातत्याने जिजाऊच्या उपक्रमात जिजाऊचे सदस्य म्हणून ते काय असतात। आपल्या सगळ्यांचे आभार। आणि यानंतर मी विनंती करेन, आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा आवाज दिलाय त्यावेळेला जिजाऊ आणि निलेश सांबरे साहेब सातत्याने 2 महिन्यानंतर परत तुम्हाला आवाज देणार आहे आणि त्या आवाजाला तुम्ही आणि या त्यातलं चित्र बघण्यासाठी आपल्याला नव्यानं काय करावं लागेल, तुमच्या समोर येण्यासाठी या तालुक्यात एकदा नेतृत्व आज बहु आदिवासी समाज ज्या बहुसंख्य संपूर्ण बहु समाज त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी उभ्या आहेत, असे जिजाऊ आपल्या संघटनेच्या आपल्या शांत तालुक्याची मिळून मैदानी तोफ आणि उमदा नेतृत्व मी आदरणीय दादांना आपण संबोधित करा आणि त्यानंतर आपण लगेचच वय वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय शिल्पकार त्यांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित शहापूर तालुक्याचे तालुके सुधाजन साहेब त्याच्या मुखातून आता आपण जे सर्वांना मुक्त असे म्हणजे आश्रयपर्यंत आणि त्यांच्या तालुक्याचं नेतृत्व करण्याची जी ताकद असते ती आमचे राऊत साहेब कार्यक्रमासाठी घडणारे कमलेजी वेखंडे आणि या ठिकाणी या व्यासपीठावर मला सर्वांची नावं या ठिकाणी माहिती आहे। व्यासपीठावर उपस्थित आणि येथे माझे जमलेला सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व आदिवासी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी उभा आहे। खरी अर्थानं माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोण म्हणतंय त्या निलेशजी भगवान सांबरे साहेब हे आपल्या आदिवासी समाजाला मदत करत नाही किंवा त्याच्यामध्ये राजकीय वृत्तीने साहेबांना टीका केल्या जातात, परंतु आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात बघितलंय का जेव्हा जेव्हा मी साहेबांच्या सानिध्यात आलो तेव्हापासून बघितलं का सर्वात जास्त आदिवासी बांधवांना मी हे तुम्हाला सांगतो का 2024 ला लोकसभेला माननीय भगवान सांबरे साहेब घर आहे आपल्याला राजकीय पुराव्याने होताना आपला पैसा कायद्यात भडकवण्याचा केला। माझ्या आदिवासी बांधवांना साहेबांनी याची त्यामुळे माझ्या पण निश्चित व्यक्तिमत्व आहे खरं कशी पाहिजे